हॅलो एव्हरीवन, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर ही अर्धा पाव केकची ऑर्डर होती, जी मी या स्टिकरवर पूर्ण याची डिटेलमध्ये माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला सुद्धा केक कसा बनवायचं हे समजून. तर चला सुरुवात करूया. तर अर्धा पावाच्या मापाने मी ब्रेड शिजवायला ठेवलेला होता, जो 10 मिनिटात शिजून होऊन गेला. त्यानंतर मग मी त्याला थोडा वेळ फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवलं. त्यानंतर मग मी त्याला घेतलं, त्याच्यात 2 लेअरमध्ये कट केलं. तसं तर मी प्रत्येक केक हा 3 लेअरमध्ये कट करतो, पण तो जर 3 लेअरमध्ये नसेल होत तर मग मी त्याच्यात 2 लेअर करतो. तर इथे सुद्धा या केकच्या मी 2 लेअरच केलेल्या आहे, ज्या तुम्हाला दिसत आहे. तर यामध्ये तुम्हाला रेड कलरचा क्रश यूज केला ते दिसत आहे. तर ते याच्यामुळे की मला कस्टमरने सांगितलं होतं चॉकलेटी प्लस स्ट्रॉबेरी असा मला कोणता तरी नवीन केक हवा आहे. तर मी म्हटलं चला आपण सुद्धा नवीन असा काहीतरी ट्राय करून बघा. त्यामुळे मग मी चॉकलेटी फ्लेवरचा ब्रेड इथे शिजवून घेतला आणि त्यामध्ये स्ट्रॉबेरीचा क्रश मी इथे यूज केलेला आहे. तर इथे 2 लेअर ठेवून आणि त्यावर क्रश टाकून तर होऊन गेलेला होता. त्यानंतर मग मी याच्यावर इथे क्रीम लावून त्याला सेट करत होती. तर असं क्रीम लावून मी त्याला सेट तर करून घेतलं. त्यानंतर मी अर्धा घंटा त्याला अजून फ्रीजमध्ये ठेवलं, जेणेकरून ती क्रीम थोडी फिट होऊन जात होती केकवर. त्यामुळं मग फिनिशिंग करायला त्रास जाणार नाही. तर इथे अर्ध्या घंट्यानंतर मी त्या केकला फ्रीजमधून काढलं. त्यानंतर मग याला मी फिनिशिंग करत होती. तर फिनिशिंग ही खूप छान आणि परफेक्ट आली पाहिजे. त्यामुळं मग फिनिशिंगला थोडा वेळ तर लागतोच. वेळ लागला तर चालेल, पण फिनिशिंग आणि क्वालिटी आपली ही जबरदस्त असली पाहिजे, जेणेकरून दुसऱ्यांदा जेव्हाही कोणत्या केकची ऑर्डर येईल किंवा केक जेही लोक पाहतात त्यांना तो केक आवडलं पाहिजे. म्हणजेच आपल्याजवळ कस्टमर वाढतील आणि कस्टमरला केकसुद्धा चांगला वाटेल. क्वांटिटी कमी असली तर चालते, पण क्वालिटी मात्र नक्की द्यावीच. तर इथे असा क्रम कोटिंग करून तर झालेली होती. त्यानंतर मी ते स्काय ब्ल्यू कलरची क्रीममध्ये कलर यूज केला आणि ते फ्लावर मी नोझलच्या सहाय्याने काढून घेतले. त्यानंतर तसंच जेलमध्ये ब्लॅक कलरचा यूज केला आणि साईडने सुद्धा मी जेल इथे टाकलेला आहे. तर असा हा केक आजचा रेडी झालेला आहे. तर तुम्हाला हा केक आणि नवीन डिझाईन कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तसंच इथे वरती मग मी मल्टी कलरचे माझं जे स्प्रिंकल होते ते टाकलं. त्यामुळे मग केकला अजूनच छान लुक आलेला आहे.